क्या कहना। अच्छा सिया तूने दिया मेरे प्यार का, अच्छा सिया तूने दिया मेरे प्यार का, यार बिना लूटा कभी। सोनू, अय सोनू, अरे सूरज, काय रे? बोल ना. अय सोनू, मला तुझ्या लय अर्जंट बोलायचं. बोल ना, काय बोलायचंय? आलं तुझं लग्न ठरलंय ना. हो, लग्न तर ठरलंय माझं. आलं तुला सांगतो, तू मला बालक्यापासून लय आवडलाय. सूरज, सगळं बरोबर आहे, पण आता किती उशीर केलाय तू? लय जीव होता तुझ्या. मग आता काय फायदा आहे? माझं लग्न ठरलंय, किती उशीर झालाय. आता काय केलं? काय करू आता? उशीर झालाय, आता मी तरी काय नाही करू शकत. माझी मायना ग तुझ्या हाऊस पलवीन, तुला झोलीन साताला फिरवीन. काय गाणं म्हणतोय सूरज? किती उशीर झालाय. आधी जरी बोलला असता ना, मी घरी काहीतरी सांगितलं तरी असतं. तुला सांगू का सोनू, लय गलिबी होती माझी, लय म्हणजे काय तुला सांगायलाच मग. आता काहीच होऊ शकत नाही, म्हणजे काहीच होऊ शकत नाही. मला माझं लग्न ठरलंय. बोलताच आलं नाही, माझ्या मनात नाही असं बेल्यागत होईल. तुझं त्याच्या बोले लग्न जमलंय ना, त्याला तू मोलून टाक आणि चल माझ्या बोले बोलून लग्न करू. असं कसं बोलतोय? एवढं सगळं झालंय, एवढी तयारी झाली, असं नाही करू शकत मी. सोनू लय जीव आहे तुझ्या, तू म्हणशील ती का करू शकतोय. अरे सूरज, पण किती उशीर झालाय. माझ्या घरच्यांनी सगळी तयारी केलेली. आता म्हटल्यावरती घरचे लग्न तोडतील का माझं? जाऊ दे, तुझा जीवच नाही माझ्या, त्या मलाच असे म्हणते. अरे असं कसं बोलतोय सूरज? आता थोडं तरी समजून घे. आधी जर आला असता तर मग मी काहीतरी केलं असतं, घरच्यांना कन्व्हिन्स तरी केलं असतं. आता तू म्हणजे माझं लग्न ठरलंय, त्याच्यानंतर तू आलाय आणि आता मी घरच्यांना काय सांगायचं? आता समजून कवल घेऊ तुला. समजून घेऊ म्हणजे जर तुला खरंच प्रेम होतं माझ्यावर तर तू कधीच आला असता. मग जेव्हा आला असता ना, तेव्हा मी घरी सांगितलं असतं. आलो, मला बोलायची माझी ताकद होत नव्हती, मला नेस मनात असं ब्या वाटत होती. नुसतंच म्हणायचं का प्रेम आहे प्रेम आहे? ते हाय खरं, पण काय आता तुला मनापासून सांगतो सोनू, ती बालक्यापासून तू मला लय आवडायची, आणि तू आपण जतलात गेलतो पाळण्यात बसलेलं ते आठवतंय का तुला? ती माझ्या डोक्यात नुसतं घुमतंय. सगळं आठवतंय, सगळं बरोबर आहे तुझं ना. आता काय करायचं? सोनू तू ऐक ना, तू सारखी माझ्या डोळ्यासमोर दिसते. दिवसा म्हणलं दिवस दिसते, लाच म्हणलं तर लाच दिसते. सारखी त्या जुन्या आठवणी माझ्या ह्या डोळ्यात नुसते घुमते. मला चैनच पडत नाही. उष्टा बसता तू दिसते सारखी डोळ्यासमोर. हा, मग आता काय करू शकते मी तरी? काय खूप करू उशीर शकते? झालाय सूरज. किती उशीर झालाय तेव्हा? दे सोलून त्याला. हे सगळं बोलणं सोपं असतं, करणं खूप अवघड आहे. दिगी सोलून. असं कसं बोलतो दे सोडून? असं नाही होता सूरज. आता खूप उशीर झालाय, मी तुला पहिलं पण बोलले. आधी जर आला असता मी घरच्यांना कन्व्हिन्स तरी केलं असतं. अरे माझ जाग्या असलं लय बेकार होतंय मला. सुनू, काय होऊ शकत नाही का? काहीच होऊ शकत नाही. तुला सांगू का, ते आता आलेला त्याच्यावर तू विश्वास ठेवती. मी बालक्यापासून तुझ्या उभं आहे. हा, माझ्या विश्वास नाही का तुझा? विश्वास सगळ्यांवरच आहे माझा, पण आता काहीच होऊ शकत नाही. मी काहीच करू शकत नाही. सगळ्यांच्या म्हणजे मी किती जीव लावलेला तुला एवढ्याच्या पण बालक होतो तेव्हापासून. आठव ते सगळं बरोबर आहे, मला सगळं आठवतंय, अजून पण माझ्या मनात आहे. पण आता मी काहीच करू शकत नाही. घरच्यांना मी दुखवू शकत नाहीये. कायला का असं असतं का तुझ्या खरं प्रेम केलं तर मी. जेव्हा टाइम होता तेव्हा बोलला नाही. आता काहीच होऊ शकत नाहीये सूरज. खरं प्रेम केलं तर तू असं नव्हतं करायला पाहिजे. मला एवढी माहित नव्हतं असं. तुम मुझे बोल जाओ हे हो नाही सकता, आणि मी तुझे बोल जाओ मी होऊनच देणार नाही. तुला कुणाचीच होऊन देणार नाही. आपला शब्द आहे. माझं नुसतं दिल तोडलाय तुझं सांगायला. ऐक तरी पहिलं. जाऊ दे, मी ऐकणार नाही. मला कसं तरीच व्हायला लागले. अरे ऐक तरी एकदा. नाही ऐकू शकत. सोनू तुझ्या खरं प्रेम केलं, पण तू गुलिकत मला धोका दिलास. मी चाललो. अरे ऐक तरी. ऐकू शकत नाही. बाय बाय. अरे ऐक ना सूरज. नाही ऐकू शकत.